विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत आणि त्याच अनुषंगाने अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मोठे नेते आणि जयंत पाटील यांचे सख्खे भाचे प्राजक्त तनपुरे हे थोड्याच वेळामध्ये भाजप प्रवेश करणार आहेत। त्याच अनुषंगाने मुंबईमधील भाजप प्रदेश कार्यालयाच्या बाहेर प्राजक्त तनपुरे यांचे भाजपमध्ये होणाऱ्या प्रवेशाबाबत जे आहे ते अभिनंदनाचे फलक या ठिकाणी लागलेले दिसत आहेत। आणि विशेष म्हणजे प्राजक्त तनपुरे यांच्या प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील त्याचबरोबर सभापती राम शिंदे यांचा देखील महत्त्वाचा वाटा जो आहे तो या प्राजक्त तनपुरेंच्या प्रवेशाबाबत असल्याने त्यांचे देखील या फलकावर फोटो दिसून येत आहेत। गेल्या अनेक दिवसापासून प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती। गेल्या 2 महिन्यापासून ही चर्चा होती, कारण विधानसभा निवडणुकीमध्ये प्राजक्त तनपुरेंनी विधानसभा न लढवण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यांनी एका अर्थी जो आहे ते अक्षय कर्डिले यांनाच पाठिंबा दिल्याचं दर्शन आलं। त्यामुळे अक्षय कर्डिले यांचा देखील विजय जो आहे तो सुखकर झाला होता आणि त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्राजक्त तनपुरेंना ती विधानसभा लढवू नये, कारण ती निवडणूक जी आहे ती भावनिक होती आणि स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ती निवडणूक लागली होती। त्यामुळे त्या निवडणुकीत जे आहे ते अक्षय कर्डिले यांना आमदार करण्याची भूमिका जी आहे ती मुख्यमंत्र्यांची होती आणि मुख्यमंत्र्यांची विनंती मान्य करत प्राजक्त तनपुरे हे त्यावेळेस थांबले होते आणि त्याच त्यांचं जे त्यावेळेस थांबल्याचा जो निर्णय आहे त्या अनुषंगाने कुठेतरी आता आजच्या प्रवेशाला महत्त्व प्राप्त झालंय। कारण त्यावेळेस प्राजक्त तनपुरेंनी जरी निवडणूक लढवली नव्हती, त्यानंतर मात्र आता विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा होणारा पक्ष प्रवेश आणि त्यांना जी विधान परिषदेची जे तिकीट आहे ते देखील निश्चित मानलं जात आहे। त्यामुळे थोड्याच वेळामध्ये 3 वाजेच्या नंतर मुंबईतील भाजप पक्ष कार्यालयामध्ये हा प्रवेश होणार आहे। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश थोड्याच वेळात पार पडणार आहे। त्या अनुषंगाने अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक तनपुरे समर्थक देखील या ठिकाणी दाखल झालेत आणि तनपुरेंच्या समर्थकांमध्ये देखील एक उत्साहाचं वातावरण या ठिकाणी बघावयास मिळत आहे। कॅमेरामॅन ऋषी राऊतसह गोविंद फुनगे, LS मराठी, मुंबई।